श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे। महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते। या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात। काही लोक या दिवशी व्रत देखील करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला व्रत तर करायचं, उपवास तर करायचं, पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत। आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानात फक्त हे 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत। बोलताच आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहेत आणि महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल। माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली। यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा। यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे। आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे। यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे। भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे। तसेच शिवचालीसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो। उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो। हिंदू धर्मात भोलेनाथांबरोबर त्यांचं वाहन म्हणजे नंदीची पूजेला सुद्धा खूपच महत्त्व आहे। प्रत्येक शिव मंदिरामध्ये महादेवांच्या समोर नंदीची मूर्ती नक्कीच असते। महादेवांच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणेही आवश्यक मानलं गेलं आहे। शैव ग्रंथामध्ये महादेवांचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते। नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे। त्याचे एक रूप म्हणजे महिष, ज्याला आपण बैल देखील म्हणतो। मंदिरात शिवाच्या पूजेबरोबर नंदीची पूजा केली पाहिजे, अन्यथा भगवान शंकराची पूजा करण्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत नाही। धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानस्थ मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोचेलच। आणि म्हणूनच तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानस्थ असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगते असे म्हटले जाते।
आणि म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात. नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो. त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोचू शकत नाही. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की हनुमानाचा ज्या प्रकारे भगवान रामांशी संबंध आहे त्याचप्रमाणे नंदीचा संबंध भगवान शिवाशी आहे. ज्याप्रमाणे हनुमानाची पूजा केल्याशिवाय भगवान श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याशिवाय महादेवांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जातील तेव्हा महादेवांबरोबर नंदीची सुद्धा तुम्हाला आवर्जून पूजाही करायची आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची कठीणातील कठीण इच्छा लगेच पूर्ण झाली पाहिजे, तर आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे 2 शब्द बोलायचे आहेत. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला महादेवांची तुम्हाला विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. आणि महादेवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला नंदीसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला नंदी महाराजांची आरती देखील करायची. हा संपूर्ण उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये हे 2 शब्द बोलायचे आहेत. आपल्याला हरिओम म्हणून बोलायचं. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला हरिओम बोलायचं आहे. आता नंदी महाराजांच्या कोणत्या कानामध्ये तुम्हाला हे 2 शब्द बोलायचे ज्यामुळे तुमची इच्छापूर्ती होणार आहे, तर आपल्याला नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये हे 2 शब्द बोलायचे आहेत. आपण जेव्हा हे 2 शब्द म्हणणार आहेत म्हणजे हरिओम बोलल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा देखील नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची आहे. अशा रीतीने हा आपल्याला उपाय करायचा. पण जेव्हा आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये हे शब्द आणि आपल्या मनातली इच्छा जेव्हा बोलत असतील तर आपल्या तोंडावर असा हात ठेवायचा आणि आपण जसं गुपचूप बोलतो त्या रीतीने आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये हे 2 शब्द आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. तर पहा, तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल, त्यामध्ये मी स्वतः नंदी महाराजांच्या कानामध्ये माझी इच्छा बोलली होती आणि मला जी इच्छा खरंच नंदी महाराजांनी महादेवांपर्यंत पोचवली होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली होती. म्हणजे स्वतःचा अनुभव म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नक्की करून पहा. फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा, तर तुम्हाला त्याचं 100% चांगलं फळ हे मिळणारच आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये साक्षात महादेवांचा वास असतो. आणि अशा पवित्र दिनामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा फळ जे आहे ते सुद्धा आपल्याला खूपच चांगलं हे मिळत असतं. आपली कठीणातली कठीण इच्छापूर्ती तर होतेच होते, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य देखील नष्ट होतं. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.